नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजे 10 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला खूप वेगळं वळण आलं आहे प्रेक्षकांनो, कारण आज दाखवलं आहे की काव्या पार्थला ओळखत नाही आहे. म्हणजे हा खूप मोठा टर्निंग पॉईंट झाला आहे. आता यापुढे सिरियलमध्ये काय होईल हे बघणं पण तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पूर्ण एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी जीवा खूप फोर्स करत असतो नंदिनीला डिवोर्सच्या पेपरवर सही करण्यासाठी, पण नंदिनी खूप आग्रहाने त्याला सांगत असते की माझं एकदा ऐकून तरी घ्या जीवा, मला सही नाही करायची. पण जीवा काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतो. मालिनी काकू पण त्याला समजून सांगत असतात, तरी देखील तो ऐकत नाही. तो नंदिनीला म्हणतो, तुझं कसं आहे ना नंदिनी, तुझ्या बाबांचा आत्ता जरी तुला फोन आला आणि त्यांनी बोलून घेतलं ना, तू लगेच त्यांच्याकडे जाशील निघून. तुझं प्रेम कसं आहे सांगू, तुला माझ्यासोबत राहण्याची हिंमत नाही, कारण तुला माझ्या प्रेमाची किंमत नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही जीवा तसं काही नाही आहे. तर मालिनी काकू पण त्याला समजून सांगायचा प्रयत्न करतात, अरे असं असतं का, एखाद्या कागदावर सही केली म्हणजे नातं तुटतं. तेव्हा जीवा म्हणतो, अगं कागदावरच काय, तिने मला तिच्या मनातनं कधीच काढलं आहे आणि मी पण माझ्या मनातनं तिला काढून टाकलं आहे, विचार तिला. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, अरे जीवा, अरे विचार कर, काही पाऊल उचलू नको, तिची अवस्था तरी बघ, अरे किती रडते ती. जीवा म्हणतो, तिला जर सही नसेल करायची तर या घरात एक तर ती तरी राहील, नाहीतर मी तरी. असं म्हणत पेपर नंदिनी जवळ घेऊन जातो. नंतर नंदिनी खूपच हताश होते. ती तिथं सोफ्यावर बसते. सही करणार तितक्यात पार्थचा फोन येतो तिला. नंदिनी फोन उचलते. तेव्हा पार्थ तिला सांग, काव्याचा अपघात झाला आहे आणि तिला हॉस्पिटलाइज केलं आहे. तेव्हा नंदिनी जिथे असते तिथेच कोलमडून पडते आणि ती म्हणते, काव्या बरी आहे का, काय झालं आहे काव्याला. तर सगळ्यांना कळून चुकतं काहीतरी विपरीत घडलं आहे. तर दुसरीकडे पार्थ हॉस्पिटलमध्ये असतो. त्याचे सगळे कपडे रक्ताने माखलेले असतात. त्याच वेळेला तिथे नर्स येते. पार्थच्या हातामध्ये कन्सल्ट फॉर्म देते आणि सही करायला लावते. पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये न्यायचे, लवकर सही करा. पार्थची सही करायला सुद्धा हिंमत होत नाही आणि त्याचे हात पण माखलेले असतात. तो सही करणार पण रक्ताचे हात त्याला पुसायचे असतात. त्याच वेळेला तो खिशातनं रुमाल काढतो, तर त्या रुमालामध्ये बोरं असतात जे काव्याने घेतलेले असतात आणि पार्थने तिच्याकडून ते घेऊन टाकलेले असतात. पार्थला ते सगळं आठवत असतं जे काव्या त्याला बोलत असते, तुम्ही मला ॲक्सेप्ट केलं का, तुम्ही कुठपर्यंत मला ॲक्सेप्ट केलं आहे. तो या विचारानेच इतका हैराण झालेला असतो, मी का काव्याला इतका त्रास दिला, मी का त्यांना सांगितलं नाही की मी त्यांना ॲक्सेप्ट केलं आहे, का त्रास दिला मी. तर दुसरीकडे रम्या आणि वसू आत्या बोलत असतात. रम्या बाहेरून जाऊन आलेली असते, कारण ती आधी डिस्टर्ब झालेली असते. काव्या पार्थबरोबर बाहेर गेली म्हणून. घरी परतली तेव्हा तिच्या कानावर ती गोष्ट पडते की काव्याचा अपघात झाला आहे आणि तिला हॉस्पिटलाइज केलं आहे. ती वर येऊन वसू आत्यांना सांगते, आई तुझं लक्ष कुठे असतं, घरात काय चाललं आहे काय नाही, तुला काय माहिती आहे का नाही. तेव्हा वसू आत्या म्हणतात, अगं झालं तरी काय, नीट सांगशील का. तेव्हा रम्या म्हणते, अगं काव्याचा अपघात झाला आहे आणि जीवा आणि नंदिनी दोघं पण तिकडे गेले सिटी हॉस्पिटलमध्ये. तेव्हा वसू आत्या म्हणतात, अगं मग बरंच झालं ना, मग किती चांगली बातमी दिली आहे, अगदी तुझ्या मनासारखं झालं ना. तेव्हा रम्या म्हणते, अपघात झालाच आहे तर मग आता असं काहीतरी झालं पाहिजे की तिला पॅरेलाइज झाला पाहिजे, नाही तर ती कोमात गेली पाहिजे. तेव्हा वसू आत्या म्हणतात, जर असं झालं तर ती काही मधला काळ विसरली तर, जसं काही पार्थसोबत तिचं लग्न झालं असं जर झालं तर किती चांगलं ना, म्हणजे तुला पार्थसोबत लग्न करता येईल. तेव्हा रम्या म्हणते, आई ते सगळं ठीक आहे गं, पण पार्थने पण तिला विसरायला पाहिजे ना, तर हे सगळं शक्य होईल. तेव्हा वसू आत्या म्हणतात, तू त्याची काळजी नको करू, आपण आहोत ना. तर ते ऐकून रम्या पण खुश होते. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी हॉस्पिटलमध्ये पोचलेले असतात. नंदिनीचं लक्ष बसलेल्या पार्थकडे जातं. तेव्हा नंदिनी जीवाला सांगते, ते बघा पार्थ. तर जीवा लगेच पार्थकडे धावतच जातो आणि पार्थ पण जीवाकडे धावत येतो आणि घट्ट मिठी मारतात दोघं पण. जीवा आणि पार्थला असं रडताना बघून नंदिनीला सुद्धा खूप भरून आलेलं असतं, कारण तिची पण बहीण असते खूप लाडकी. तेव्हा जीवा पार्थला शांत करतो आणि म्हणतो, दादा हे बघ, काही होणार नाही, तू आधी हे सांग नेमकं घडलं तरी काय. तेव्हा पार्थ सांगतो. जेव्हा ते निघाले त्यानंतरची सगळी घटना तो जीवाला सांगतो आणि काव्या मला शेवटपर्यंत सतत म्हणत होता, तुम्ही मला ॲक्सेप्ट केलं का नाही, केलं का नाही. पण मी त्यांना ते उत्तर देऊ शकलो नाही. का नाही मी सांगू शकलो त्यांना की मी त्यांना ॲक्सेप्ट केलं आहे. आपण का एवढ्या गोष्टी ताणतो.
आपण सगळ्या नात्यांमध्ये का एवढे आडेवेडे घेतो कळतच नाही मला. तेव्हा नंदिनी म्हणते, पार्थ टेन्शन घेऊ नका तुम्ही, काही होणार नाही काव्याला. ती फक्त तुमची आहे आणि तुमचीच राहणार. तेवढ्यात तिथे नर्स येतात आणि त्या विचारतात, कन्सल्ट फॉर्मवर सही केली का? तेव्हा लगेच जीवा म्हणतो पार्थला, दादा तू फक्त सही कर, मी बाकीचा फॉर्म भरतो. त्यानंतर पार्थ सही करतो आणि त्याच्यावर नंदिनीची पण रिलेटिव्ह म्हणून सही घेतली जाते. नंदिनी जेव्हा सही करते तेव्हा तिला ते डिवोर्स पेपर आठवतात, ज्यावर जीवा बळजबरीने सही मागत असतो आणि ती अगदी धक्क्यात जाते. तेव्हा पार्थ म्हणतो, काव्याला काहीच झालं नाही पाहिजे, काव्याला काहीही होता कामा नये. तेव्हा जीवा म्हणतो, अरे दादा घाबरू नको, काव्याला काही होणार नाही, काव्या फक्त तुझी आहे. कन्सल्ट फॉर्मवर सही केल्यानंतर ऑपरेशनला सुरुवात होते. तर दुसरीकडे मालिनी काकूंनी देव पाण्यात ठेवलेले असतात आणि त्यांना आठवत असतं, काव्या जाताना बोलली होती, मी सगळ्यांनीच या ना मला घ्यायला. तेव्हा त्या आठवण करून पण त्या खूप रडत असतात. अगं काव्या बाळा, का बोलली तू असं? असं बोलायचं नसतं, कारण वास्तू तथास्तू म्हणत असते. देवा माझ्या लेकीला अगदी सुखरूप ठेव. त्याच वेळेला तिथे नंदिनीची आई येतात आणि त्या मालिनी काकूंच्या खांद्यावर हात ठेवतात. त्या दोघीही एकमेकींना घट्ट मिठी मारतात. तेव्हा मालिनी काकू विचारतात, तुम्ही हॉस्पिटलमधून आलात का? कशी आहे काव्या? तेव्हा नंदिनीची आई म्हणतात की मला भेटू दिलं नाही, नुकतीच ट्रीटमेंटला सुरुवात झाली होती, पण नंदिनी आहे तिथे. ती म्हणाली की आई घरी एकट्याच आहेत, तेव्हा तू घरी जा. तेव्हा तिथे वसू आत्या येतात आणि म्हणतात, ती एकटी कुठे आहे? मी आहे ना तिच्यासोबत. तुम्ही जरी आम्हाला तुमचं मानत नसाल तरी आम्ही तुम्हाला आणि या घराला आपलंच मानतो. माझी रम्या तर बिचारी हॉस्पिटलला सुद्धा गेली. काव्याबद्दल ऐकून लय कसं तरी झालं. तेव्हा तिच्या आई म्हणतात, नक्की? काव्याचं आत्ता जे काही झालं आहे त्यात तुमचा हात नाही आहे ना? तेव्हा वसू आत्या म्हणतात, आमचा काय संबंध याशी? तेव्हा मालिनी काकू म्हणतात, तुमचा संबंध असूच शकतो, कारण याआधी जेवढ्या वाईट गोष्टी झाल्या त्याचा संबंध थेट तुमच्यासोबतच होता. कारण आता पार्थ आणि काव्याचं सगळं चांगलं चालू होतं, हे सगळं सुरळीत व्हायला नको तुम्हाला वाटतच असेल. तेव्हा वसू आत्या म्हणतात, याआधी केल्या आहेत चुका आम्ही, पण या सगळ्यांमध्ये आमचा कुठल्याही प्रकारचा हात नाही आहे. ही सगळी तिच्या कर्माची फळं असेल, बाकी काय? तेव्हा मालिनी काकू चिडतात आणि म्हणतात, वसुताई हे काय म्हणतायत? काव्य आधीच शुद्धीवर येत नाही आणि तुम्ही असे शब्द बोलताय तिच्यासाठी, कर्माची फळं? खरं तर तुम्ही भोगायला हवी कर्माची फळं आणि तुम्हीच तिला शिव्या शाप देताय. तर वसू आत्या म्हणतात, अगं बाई, या सगळ्याशी आमचा काही संबंध नाही आहे. तुमच्या मनात काहीतरी चुकीचं चाललं आहे आणि सगळा आरोप तुम्ही आमच्यावर करतात आहे. मी शेवटचं सांगते, 16 डिसेंबरनंतर मी कोणाच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला गेलेलीच नाही. तर मालिनी काकू म्हणतात, 16 डिसेंबर म्हणजे? 16 डिसेंबरला काय केलं तुम्ही? तर वसू आत्या लगेच विचारात पडतात. तर दुसरीकडे नंदिनी हॉस्पिटलमध्ये बसलेली असते आणि काव्याबरोबर घातलेले सगळे क्षण तिला आठवत असतं आणि खूप रडत असते. त्याच वेळेला तिथं जीवा येतो, तोही तिच्याजवळ बसतो, नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तिला शांत करतो. तेव्हा नंदिनी पण त्याच्या मिठीत येऊन खूप रडत असते, तोही तिला शांत करत असतो. तेव्हा जीवाला सगळ्या गोष्टी आठवत असतात. जीवा सगळ्यांच्या विरोधात जाऊन काव्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता आणि पार्थजवळ घेऊन गेला. काव्या खचली होती, तेव्हा युशुकूबद्दल त्यांनी सांगून तिला परत प्रोत्साहन दिलं. या सगळ्या गोष्टी आठवत असतात जीवाला. त्याच वेळेला तिथे नर्स येतात आणि त्या म्हणतात, पार्थ देशमुख कुठे आहे? तेव्हा जीवा पार्थला बोलवायला जातो. तर पार्थ देवासमोर हात जोडून उभा असतो. पार्थ देवाला म्हणतो, देवा मी आजपर्यंत माझ्यासाठी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, पण आज मी मागतो, माझ्या काव्याला बरं कर, त्यांना काही नको होऊ देऊ. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की पार्थ म्हणत असतो, काव्या पेपर देणार, मी घेऊन जाणार त्यांना. काव्याजवळ येऊन बसतो पार्थ आणि काव्याचा हात हातात धरतो आणि म्हणतो, काव्या डोळे उघडा ना, तुमचं ओझी बोका आला आहे. काव्या डोळे उघडते. तेव्हा पार्थला खूप आनंद होतो. तो डॉक्टरांना बोलवतो. डॉक्टर लवकर या, काव्या शुद्धीवर आले आहे. आणि काव्याचा हात हातात असतो त्याच्या. तेव्हा काव्या लगेच हात सोडून घेते. पार्थला म्हणते, कोण आहात तुम्ही? हे ऐकून पार्थला तर खूप मोठा धक्का बसतो. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.